तर बातमी आहे शिवसेनेच्या बंडासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेल्या मोठ्या गौप्यस्फोटाची। 2 वर्षांनंतर मुख्यमंत्री शिंदेंनी आपल्या बंडाविषयी मोठा खुलासा केलाय। उद्धव ठाकरेंशी फोनवर बोलतच आपण खुलेआम गुवाहाटीला गेलो अशी माहिती शिंदेंनी दिली आहे। एएनआय या वृत्तसंस्थेला त्यांनी मुलाखत दिली आणि यावेळेला त्यांनी हा गौप्यस्फोट केलाय। 2 वर्षांपूर्वी जे बंड झालं त्या बंडासंदर्भात मी लपून छपून गेलो नाही, तर खुलेआम फोनवर बोलत रस्त्यावरूनच गेलो असे त्यांनी म्हटलंय। थी मैं खुलेआम गया, चुप लपा छुपी नहीं की। मैं उनसे बात करते करते गया। उद्धव जी का मुझे फोन आया, मैं रास्ते में था, मैं बात करते करते चले गया और मुझे बहुत चैलेंज किए। बोले आके दिखाओ, वर्ली से जाना है, मुंबई में आना है, ऐसे करेंगे, लाखों लोग आएंगे, रास्ता जाम करेंगे, खून खराबा होगा, एमएलए लोग को विधान भवन में जाने नहीं देंगे। मैंने कहा देखो, मैं भी तो बाला साहब ठाकरे जी का कार्यकर्ता हूँ, मैं भी तो आनंद दिघे साहब का कार्यकर्ता हूँ, मैं बचपन से हार्ड वर्कर हूँ, पार्टी 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 करके मेरा जीवन समर्पित किया है। तो मैं ये सब नहीं चाहता हूँ। अगर कोई चाहता है तो उसके लिए मेरी जिम्मेदारी नहीं होगी। मैं वहाँ से आया, हेलीकॉप्टर बाजू में था, हेलीकॉप्टर में मुझे बैठने को कहा, मैं हेलीकॉप्टर में नहीं बैठा, मैं बाय रोड आया और बाय रोड जहाँ मुझे पहुँचना था गया। किससे डराते हैं, किसको डराते? जिसने दिन रात पार्टी के लिए मेहनत की, और डरने वालों में से मैं नहीं हूँ और मैं किसी को ना डराता हूँ। और मुझे जो डरा आता एकनाथ शिंदे हे ज्यांच्या नादाला लागलेले आहेत ते सगळे खोटारडे, ढोंगी, खोटं बोलणारे लोक आहेत। ते आता त्यांच्या कळपात शिरले। आता लांडगे आणि कोल्ह्यांच्या कळपात शिरल्यावर दुसरं काय होणार? खोटंच बोलणार। एकनाथ शिंदे हे खोटं बोलत आहेत। राज ठाकरे यांनी पक्ष सोडला तेव्हा एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंबरोबरच होते, आमच्याबरोबरच होते आणि ठाण्याच्या पलीकडे त्यांचं काय तेव्हा मजल नव्हती। तो पण त्यांचा एखादा महापालिकेचा वॉर्ड असेल, त्याच्यामुळे त्यांनी 25 वर्षा आधीच्या राजकारणात त्यांचा काही सहभागच नव्हता किंवा त्यांना मातोश्रीवरती दरवाजेच उघडे नव्हते त्या काळात फार। तर त्याच्यावर त्यांनी बोलणं योग्य